अमर शिंदे साहेब सरांना, मग ते आमचं लेटर न बघा तुम्ही म्हणजे तयार आहेत ना, सोसायटीची लोक काम करायला तयार आहेत, तुम्ही प्राधिकृत मंडळ स्थापन करा, नंतर इलेक्शनची प्रोसेस लावा आणि इलेक्शन लावा, कमिटी येणार, त्याच्या ते सगळं निग्लेक्ट करून त्यांनी प्राधिकृत अधिकारी पाठवला आम्हाला, जेव्हा की आमची अख्खी सोसायटी तयार आहे काम करायला. मला एक सांगा, काही फ्लॅट्स बिल्डरच्या ताब्यात आहेत, बरोबर आहे, नियमाने बिल्डर निवडणुकीत उभा राहू शकत नाही, त्याचा सदस्य तो उभा ठेवू शकत नाही, हा नियम आहे. बिल्डर हा सदस्य पण नाही बनू शकत, हा देखील नियम आहे. मग ते अल्पमतात कसे आले त्याचं मला पहिलं उत्तर द्या तुम्ही. मिनिमम 100 मेंबर असतील, बायलॉज नंबर 114 नुसार तुम्हाला जनरल कॅटेगरीमध्ये 6 पाहिजे, लेडीजमध्ये 2 पाहिजे, ओबीसी SC ST विजयंतीमध्ये या रिझर्व्ह जागेमध्ये 3 राखीव जागा असतात. बरोबर आहे. तुमची बायलॉज नंबर 114 काय बोलतो? बायलॉज नंबर 114 हे पण सांगतो की जर बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शन असेल तर ती अधिकृत मानली जाऊ शकत नाही. ही बिल्डिंग असं बघायला गेला तर आजही अंडर कन्स्ट्रक्शनच आहे. इथे जे काही गाळे उभे राहिलेले आहेत ते अनधिकृत आहे, ते सीसी मध्ये नाहीये, ते ओसी मध्ये नाहीये. बरोबर आहे. या आदेशामध्ये तुमची सोसायटी रजिस्टर होऊन काही होणार नाही. मी तुम्हाला सांगतो, वसई तालुक्यामध्ये तुमचे जे दुय्यम निबंधक आहेत, सब रजिस्ट्रार आहेत, अमर शिंदे, एका लहान मुलाला जरी विचारलात ना की अमर शिंदेचं काम काय आहे तर तो लहान मुलगा सुद्धा सांगेल. अशी परिस्थिती आहे, समजलं. आणि उरला विषय, तुम्हाला त्या गोष्टीची काय घेणं नाही, तुम्ही अधिकारी म्हणून इथे आला, परंतु इथे असणारे जे काही सदस्य आहेत त्यांना माहितीच नाही की आपली सोसायटी अल्पमतात आली आहे. ऐका ना एक मिनिट, आता अल्पमतात आली त्याला 2 कारण असू शकतात. एक तर ज्या पदाधिकाऱ्यांनी काहीतरी घोटाळा केला असेल, त्यांची तक्रार इतर सदस्याने केली तर तो अधिकार दुय्यम निबंधकाला आहे की तो त्याला निष्कासित करू शकतो. बरोबर आहे. आता इथे असं आहे की इथे काही फ्लॅट हे एम बारियाचे आहेत ना आज पण, मग एम बारियाच्या सांगण्यानुसार तो तर सदस्य ऑफिशियली सदस्य नाहीच आहे, ऑफिशियली सदस्यच नाहीये. बरोबर आहे. तर ते बसतच नाही. बरोबर. जर तो ऑफिशियली सदस्य नाहीये, बरोबर आहे, आणि तुम्ही सांगता की सोसायटी अल्पमतात आली, याचा अर्थ तुम्ही एम बारियासाठी काम करताय, तुमचं प्रशासन एम बारियासाठी काम करतंय. बरोबर. म्हणजे ही लोक कोण आहेत? ही काय किडेमुंगे आहेत का? यांनी रजिस्ट्रेशन करून, गव्हर्नमेंटला टॅक्स भरून, बँकेतून लोन काढून, ऐका माझी गोष्ट, जीएसटी भरून घरं घेतली. बरोबर आहे. यांना स्वप्न वेगळं दाखवलंय आणि आज इकडची जी काय परिस्थिती आहे, जे काय तुमचा अधिकार नाहीये, तुम्हाला सांगतोय त्यांची व्यथा तुम्हाला काय सांगतात, कारण त्यांच्यावरती ऑलरेडी अन्याय केलेला आहे. इथे बघा, हेवी कारखाना आहे. मला सांगा, मी तर म्हणतो वसई विरार मधली पहिली अशी सोसायटी असेल की जिथे हे अशा प्रकारचे अनधिकृत स्ट्रक्चर आहेत. मग त्या लोकांनी काय करायचं सर? मग ते तर विचारणारच तुम्हाला. जर प्रोसिजर जी आहे ती नियमाप्रमाणे फॉलो झाली असेल. पहिली गोष्ट, मी बिल्डरकडे आलेलो नाहीये, मला जो शासनाने आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं मी पालन करतोय. शासन कोण? अमर शिंदे, महाराष्ट्र शासन, उपनिबंधक कार्यालय, सहकारी संस्था वसई. आणि आदेश मला कोणी दिले? तिकडचे आता बॉस तर अमर शिंदे आहेत ना. उपनिबंधक अमर शिंदे साहेब आहेत. त्यांनी जसं आम्हाला ऑर्डर दिली आहे, कमिटी अल्पमतात आलेली आहे, त्यामुळे कमिटी अल्पमतात आल्यामुळे संस्था मला ताबा देत नाहीये, म्हणून साहेबांनी 82 ची कारवाई केलेली आहे. आणि त्यानुसार तहसीलदार कार्यालयामध्ये मी पोलीस प्रोटेक्शन घेऊन इथे आलेले आहे सोसायटीमध्ये. आणि आम्हाला प्रशासकांना कोणतंही ID कार्ड दिलं जात नाही आहे. आमचं पॅनल असतं 1 वर्षाचं, ते पॅनल रिन्युअल असतं आमचं. आणि सोसायटी माझ्याकडे ऑब्जेक्शन घेते की तुमच्याकडे पॅनल राहायला कुठे आहेत सर? राहायला कुठे म्हणजे मला ताबा देणार नाही आहे. आणि शासनाच्या आदेशाविरुद्ध सोसायटी पूर्ण विरोध करीत आहे. तर मला देखील अधिकार आहे या सर्व मंडळी विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करायचा. मीटिंग जे होते ती सर्वात मोठी असते, म्हणजे निबंधक पासून पण त्याचा ऑर्डर मेन असते. जनरल बॉडी मीटिंग मध्ये 3/4 मेजॉरिटीनी पास केलं का आम्हाला हे 3 लोक प्राधिकृत मंडळासाठी पाहिजेत, इन केस आमचं कोरम कमी आहे तर. पण हे आम्हाला पास करून दिलेलं नाही. डायरेक्ट ऍडमिनिस्ट्रेटर कसे बसवू शकतात? आता तुमच्याकडे किती मेंबर आहेत आणि बार्यांकडे किती मेंबर आहेत? आमच्याकडे 5 मेंबर आहेत जे आता पण काम करतात. जे 3नी रेजिग्नेशन दिलं त्यांनी आम्हाला दिलेलं रेजिग्नेशन कायद्यानुसार त्यांना सेक्रेटरी नाही तर चेअरमॅन रजिस्ट्रेशन द्यायला पाहिजे, जे आम्हाला दिलेलं नाही. आणि ते रजिस्ट्रेशन एक्सेप्टेड अजून पावत नाही. मग ते त्याचा अजून पण त्यांचं आहे. पण हे कोरमचं जे हिअरिंग पण आमच्या बरोबर केलेलं नाही. आम्हाला काय लेटर दिलं नाही का तुमचा कोरम कमी आहे. डायरेक्ट एक लेटर पाठवलं का तुम्ही सगळे 5 काढलेले आहेत आणि आम्ही ॲडमिनिस्ट्रेटर बसवतात. ॲज पर द बॉम्बे हायकोर्ट 77A कॅनॉट बी वेपनाइज टू डिरेक्टली सिट आवर ॲडमिनिस्ट्रेटर. त्याला 2 अजून सब क्लॉजेस आहेत. दॅट फर्स्ट दे हॅव टू बॅकफिल, जे मेंबर्स कमी झाले त्याला भरायला पाहिजे. आणि ते नाही कोण ॲग्री करत असेल तर 3 मेंबरची कमिटी बनवायला पाहिजे सोसायटी मेंबरची. ते पण नाही अग्री करत असणार तर मग ॲडमिनिस्ट्रेटर येतो. मग डायरेक्ट ॲडमिनिस्ट्रेटर कसं बसवला? त्यांचं असं म्हणणं की डायरेक्ट
त्यांचं बोलणं जे आहे ते त्यासाठी त्यांनी कोकण भवनला चॅलेंज केलेलं आहे. कोकण भवन जर स्टे आला त्यांना, तर जो मी आता जर चार्ज घेणार आहे सोसायटीमध्ये, जे 82 नुसार मी जी कारवाई करून पोलीस प्रोटेक्शन आणलं आहे, सोसायटी दप्तर घेणार आहे. कोकण भवन जर त्यांना स्टे दिला तर ॲज इट इज त्यांना सोसायटी दप्तर ताबा मी त्यांना हँडओव्हर करणार आहे. परंतु सध्या त्यांनी कोकण भवनला जो चॅलेंज केला आहे त्याला अजून स्टे ऑर्डर त्यांना मिळालेली नाही आहे. त्यामुळे सध्या जे डेप्युटी रजिस्टर वसई यांनी जो आदेश दिलेला आहे तो अंतिम मानावा. कोकण भवन जर आदेश देईल की ही ऑर्डर चुकीची आहे, तुम्ही यांना परत चार्ज हँडओव्हर करा, मी त्यांना हँडओव्हर देईल. मी उपस्थित आहे एम बारिया प्राईड या इमारतीमध्ये. काही दिवसांपूर्वी या इमारतीची बातमी आपण दाखवली होती की कशा प्रकारे हे मोठे बिल्डर आपल्या पैशाचा वापर करून एखाद्या अधिकाऱ्याला आपल्या खिशात घालतात. त्यात वसईतील जे सब रजिस्ट्रार आहेत अमर शिंदे यांचं कामकाज काय आहे हे देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सातत्याने तुम्हाला दाखवत असतो. हे सगळं करत असताना सामान्य माणसाची काय चुकी आहे? आज ही सोसायटी अल्पमतात आलेली आहे असे हे जे अधिकारी आलेले आहेत प्रशासकीय हे सांगतात आहेत. आता ही जी सोसायटी अल्पमतात का आलेली आहे त्याचं उत्तर हे वेगळ्या पद्धतीने देत आहेत. त्यांचं पण आपण म्हणणं ऐकून घेऊ. परंतु हे रहिवाशांनी एम बारियाला प्रचंड पैसे देऊन हे फ्लॅट खरेदी केलेले आहेत. आपण जर पाहिला तर या इमारतीमध्ये हे जे गाळे आहेत, हे गाळे हे पार्किंगची जागा आहे आणि या पार्किंगच्या जागेमध्ये कशा प्रकारे एम बारियांनी बांधकाम करून गाळे स्वतःच्या ताब्यात घेतलेले आहेत त्याचे दृश्य देखील आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. इथेच थांबलेले नाहीत एम बारियांनी CC मध्ये अमेंडमेंट केलेली आहे. मध्यंतरी काळामध्ये 41 अनधिकृत इमारतीमध्ये जे टाउन प्लॅनर होते YS रेड्डी यांना ईडीने अटक केलं होतं आणि त्याचबरोबर आयुक्त अनिल कुमार पवार यांना देखील अटक केलं होतं. म्हणजे ज्या CC वरती YS रेड्डीची सही आहे ही CC आता रद्द झाल्यात जमा असणार आहे असं कोर्टाचा देखील निर्णय. असं असताना जर दुय्यम निबंधक सब रजिस्ट्रार जर अशा प्रकारची लोकांबरोबर कारवाई करत असतील, आता त्यांच्या एका पदाधिकाऱ्यांनी रातोरात राजीनामा दिला. हा राजीनामा का दिला, कशासाठी दिला, तर इथे एक डायलिसिस सेंटर उघडलं जाते. त्या डायलिसिस सेंटरला बँकेतून कर्ज काढलेलं आणि बँक तोपर्यंत कर्ज देणार नाही जोपर्यंत सोसायटी NOC देणार नाही. आणि एम बारियांना हे चांगलं माहिती आहे की ही लोक NOC देणार नाही आहेत, म्हणून त्यांनी हे सगळं षडयंत्र रचलेलं आहे. जाणून घ्या आपल्यासोबत. तुमची आता अमर शिंदे साहेबांनी नेमणूक केली असं तुम्ही म्हणताय. आता तुम्ही सोसायटीचा ताबा घ्यायला इथे आलायत, बरोबर आहे? पहिला माझा प्रश्न असा आहे की सोसायटी जेव्हा अल्पमतात येते तेव्हा एक रिमाइंडर दिला जातो सोसायटीला आणि त्याची दुसरी प्रोसिजर पण आहे ना की जर सोसायटी अल्पमतात आली तर ते निवडणूक पण घेऊ शकतात. पण निवडणूक न घेता अशा प्रकारचा निर्णय हे काही मला समजलं नाही. त्याच्या मागचं उत्तर काय? साहेबांनी 22/12/2025 आदेश दिलेला आहे. त्या आदेशाची कॉपी जी आहे ती सोसायटीच्या सर्व मेंबर्सना दिलेली आहे, पोस्टाने पाठवलेली आहे. त्या सोसायटीचं जे म्हणणं जे आहे की आम्हाला कॉपी मिळाली नाही हे पूर्ण चुकीचं आहे. सोसायटीला साहेबांनी आदेश हे पोस्टाने पाठवलेले आहेत. नाही पण एक मिनिट साधारणतः सर जेव्हा एखादा पदाधिकारी राजीनामा देतो, जर तो अध्यक्ष असेल तर त्यांनी तो राजीनामा त्याच्या सेक्रेटरीला द्यावा. इथे तसं झालेलं नाही. इथे जाऊन डायरेक्ट म्हणजे कुठेतरी ते कनेक्शन दिसते ना सर. आता तुमची जी बायलॉज नंबर 114 जे आहे त्यानुसार तुमची जी सोसायटीची जी युनिट आहे ते 100 होतं. त्याच्यात फक्त तुमचे मिनिमम कोरम 6 पाहिजे होतं. त्यापैकी फक्त तुमच्याकडे फक्त 5च कमिटी मेंबर राहिल्यामुळे आणि जे काय आदेश होते उपनिबंधक कार्यालयाचे त्या आदेशाचं उल्लंघन जी कार्यरत कमिटी आहे त्यांनी उल्लंघन केल्यामुळे आणि परत कमिटी अल्पमतात आल्यामुळे शासनाने प्राधिकृत अधिकारी इथे म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालयाने यांच्यावरती कारवाई केली असं तुम्हाला म्हणायचं? बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. आता ठीक आहे. या त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही नियमांचं उल्लंघन केलंय म्हणून तुमच्यावरती ही कारवाई केली आहे. त्याबद्दल तुमचं काय मत? बघा, पहिला तर जे सब रजिस्ट्रार आहे त्यांनी स्वतःनी नियमांचं उल्लंघन केलं आहे. आम्ही त्याला ऑगस्टमध्ये दिलं होतं का आम्हाला रिइलेक्शन पाहिजे, तर त्यांनी ते कन्सिडर आपण बातमी केली होती. त्यांनी कन्सिडर नाही केलं. त्यांनी कोरम बोललं, कोरम बरोबर नाही. कोरम नसणार तर डिसिजन नाही घेऊ शकत. पण रिइलेक्शन करायचं त्याचं पहिला बघ रजिस्ट्रारचा राईट. एक मिनिट सर गेले का? त्याच्यामध्ये त्यांनी म्हणालेल्या मुद्द्यानुसार रिइलेक्शन पण होऊ शकत होता ना. साहेबांनी अमोल सावे करून निवडणूक अधिकारी आहे त्यांना इथे पाठवलं होतं सोसायटीमध्ये. तर त्यांच्या अहवालात असंच म्हटलं की जे मिनिमम कोरम जे 6 पाहिजे होतं तर 6 कमिटी मेंबर ॲक्टिव्ह नव्हते, फक्त 5च कमिटी मेंबर दिसत आहेत. त्यामुळे यांची कमिटी अल्पमतात आलेली आहे.
त्यांचं असं म्हणणं आहे की 6 मधला अल्पमतामध्ये कोरम नसेल ना तर कोरम इज ओनली फॉर टेकिंग डिसिजन्स. त्यांच्या अध्यक्षांनी Quorum is only for taking decisions, but it is not for re-election. If we have to do निबंधकाचं काम काय असतो का सोसायटीची कमिटी डेमोक्रॅटिक वे मध्ये जे असते डेमोक्रॅटिक वे मध्ये चालायला पाहिजे. हे नाही का रजिस्टर सर्वांची सोसायटी चालवणार. ते रूल्स तेच म्हणते जोपर्यंत लोक रेडी आहेत तिकडे काम करायला तो ऍडमिनिस्ट्रेटर बसवू नाही शकत. तर त्यांनी जेव्हा सांगितलं कोरम कमी आहे ते आम्हाला त्यांनी एक लेटर ऑलरेडी दिलंय की कोरम भरपूर आहे. पण इथे मुद्दा असा आहे की तुमच्या अध्यक्षांनी राजीनामा रातोरात का दिला? असं काय घडलं की त्यांना राजीनामा द्यावा? अरे त्यांना विचारा घरात आहे ना. का राजीनामा का दिला? घाबरून पळाले ते, नाही, का राजीनामा का कारण ते बिल्डरच्या बाजूने आहेत ना, म्हणून त्यांना सोसायटीच्या मेंबरचं काही दिसत नाही दुःख. त्यांचं कारण सांगतो तुम्ही. आपण जेव्हा माहितीच्या अधिकारामध्ये जेव्हा सीसीला पेपर जेव्हा काढले तेव्हा सिंगल सहीचं त्यांनी पत्र दिलेलं आहे. इथे कोणतीही कमिटीची तेव्हा मला माहित नाही किंवा तेव्हा सब रजिस्टर कुठे गेलेले किंवा काय झालेलं, कोणत्याही सोसायटी सदस्याला माहिती न देता फक्त सिंगल सहीचं पत्र त्यांनी दिलं. आमच्या सेक्रेटरींनी त्यांना विचारलं, आम्हाला हे पण कळालं नसतं. जेव्हा आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये हे गाळे कसे काय बांधले, ही सीसी कशी काय घेतली, आर्किटेक्ट कडून जेव्हा माहितीच्या अधिकारात पेपर काढले तेव्हा फक्त सिंगल सहीचं पत्र दिलेलं आहे. तर आता आपली चोरी उघडकीस येऊ नये, आपण बिल्डरच्या पाठीशी आहोत म्हणून त्यांनी आणि त्यांचे जे बगलबच्चे आहेत त्यांनी रातोरात राजीनामा दिलेला आहे. आणि बघा याच्यामध्ये एक मुद्दा इथे राजीनामा न देता म्हणजे जे आहे सेक्रेटरी त्यांना पण सांगितलं तू पण सही कर नाही तर तुला असं. आम्हाला त्या सेक्रेटरीला आम्ही जेव्हा विचारलं, कारण का काय आम्ही इथे एकत्र राहतो, तर प्रत्येकाला असं सांगितलं अरे तुम्ही कशाला, आपण वरच्या लेवलला सेटअप करू. तर हे असं सगळं वरच्या लेवलला सगळं सेटअप चाललेलं आहे यांचं. आता मला एक सांगा, तुमचा तो भागच नाहीयेत, पण तरी पण मी तुम्हाला विचारतो की त्याच्यामध्ये नियमानुसार त्या अध्यक्षांवरती काय कारवाई केली रजिस्टरांनी? त्यांनी राजीनामा दिला ना, कमिटी बाहेर पडला. राजीनामा दिला हा एक पार्ट आहे ना, पण त्यांनी राजीनामा का दिला ते मला माहिती नाही. त्याला काढणे बजाव नोटीस तर द्यायला पाहिजे ना. ते मला माहिती आहे, ते निबंधकांना विचारतो. मग ते तो प्रोसेस तुम्हाला माहिती नाही. तुम्हाला फक्त तुम्ही ताबा देणार का? षडयंत्र आहे ना. तुम्ही ताबा देणार काय ना? हे जे निघालं ना हे जे आदेश ते आता ऐका ना, ते आता पोलीस घेऊन आले, त्यांना ताबा हवा. ऐका, हे जे तर आदेश- तुम्हाला ताबा हवा आता हो पाहिजे ताबा. कोणत्याही परिस्थितीत ताबा तुमच्या हवा. वरिष्ठांना कळवू शकता. माझा एक तुम्हाला प्रश्न असा आहे की या ठिकाणी आता सध्या इमारत ही आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे, बरोबर आहे. मग जे काही अधिकार तुमच्याकडे आहेत त्या अधिकाराचा जर काही गैरवापर झाला तर त्याला जबाबदार कोण राहणार सर? सगळं कायद्याच्या नियमांचं पालन करूनच सगळं निर्णय घेतले जाणार आहे. कायद्याच्या नियमांचं पालन करून कायद्यानेच चाललेलं आहे म्हणून तर यांनी ते ब्लॉक खाली करून द्यायला पाहिजे. खालचे सगळे खालचे हे सगळं कायद्याचे. आज आम्ही आमचे उद्योगधंदे बंद करून इथे सोसायटीमध्ये कोण आला किंवा हे सगळेजण आपापले उद्योगधंदे, आम्हाला आमची जी फसवणूक केलेली आहे माझ्याकडून कोणत्याही कायद्याचं उल्लंघन होणार नाही याची जबाबदारी मी घेणार आहे. हो तुमची आहे, पण तुम्हाला जे आलं तर आम्ही तुम्हाला विचारणार ना की एखादी व्यक्ती आता आली हे आहे. पण झालेलं नाहीये कायद्याचं नियम, कायद्याप्रमाणेच सगळं आतापर्यंत झालेलं आहे. त्यांना म्हणून तुम्ही जाऊ शकता, आम्हाला नाही द्यायचंय तुम्हाला. आता ते असं म्हणतात की तुम्ही जाऊ शकता, तुम्हाला ताबा देणार ना, मग तुम्ही काय करणार? आता बघूया काय बोलतात ते, तुम्ही लिहून द्या. बोलून घ्या ना तुम्ही का तुमच्या गोष्ट संपली. अमर शिंदे बोलले ना जायला. बघा आता अमर शिंदेने यांना सांगितलं की तुम्ही जाऊ शकता, कारण काय तर दीपक कोटेकर इथे आलेत म्हणून. हा एकच कारण असू शकतो. तुम्हाला माहिती एक मिनिट. खरं तर वसई विरार शहरामध्ये आपले उपनिबंधक कसे काम करतात याचा वारंवार लेखाजोखा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. आता हे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, ते त्यांच्या नियमांचं पालन करतात, कारण त्यांना जे वरिष्ठांनी सांगितलंय तेच ते करणार. आता ही एम बारिया प्राईड नावाची इमारत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. आमदार स्नेहा पंडित दुबे यांनी देखील यांना आश्वासन दिलेलं आहे, परंतु ते आश्वासन अजूनपर्यंत सत्यात उतरलेलं नाही. सामान्य माणसाला एक वेगळा न्याय आणि एका मोठ्या बिल्डरला वेगळा न्याय, असं कसं असू शकतं? ही जी इमारत आहे, इमारतीच्या पूर्वीच्या ब्लूप्रिंटमध्ये आपण जर पाहिलं तर ही खालची जी सगळी जागा आहे ही जागा स्टील पार्किंगची आहे आणि वरती एक हॉल होता. आता तो हॉल नसून त्या ठिकाणी डायलासिस सेंटर उघडण्यात आलेला आहे आणि त्या डायलासिस सेंटरसाठी ही सगळी जी प्रक्रिया आहे ती केली जाते. याचा अर्थ एम बारिया या बिल्डरचे हात प्रशासनाच्या कुठपर्यंत पोहोचलेत हे देखील पाहण्यासारखं आहे. जी सीसी मिळालेली आहे त्या सीसीमध्ये अमेटमेंट झालेली आहे. विचार करा, सीसीमध्ये अमेटमेंट झालेली आहे. सीसीमध्ये अमेटमेंट होऊ शकते का? हा एक तपासाचा भाग आहे.
हा जरी तपासाचा भाग असला तरी अमर शिंदे यांची भूमिका वादाच्या भोवऱ्यात आहे. जर सोसायटी अल्पमतात आली तर त्यांना पुनर्च इलेक्शन निवडणूक घ्यायला पाहिजे होती. ती न घेता त्यांनी डायरेक्ट सोसायटी अल्पमतात आली म्हणून त्या ठिकाणी प्रशासक बसवला. जर प्रशासक बसले आणि प्रशासकाने जर काही असे निर्णय घेतले तर या सगळ्या सोसायटीच्या मेंबरचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. आता या अध्यक्षांनी रातोरात राजीनामा का दिला याच्या मागचं कारण काय, तर एम बारियांनी या अध्यक्षाचे खिचे भरले. स्वतःचे खिसे भरून आज एवढ्या लोकांना आज जवळजवळ रस्त्यावरती आणणारा अध्यक्ष कॅमेऱ्यासमोर येत नाही. आपण फक्त या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर का आणतोय, कारण वसई विरार शहरामध्ये जर एम बारिया यांच्याकडून कोणतंही घर खरेदी करत असाल तर कृपया सावधान. भविष्यात तुम्हाला स्वप्नाचं घर दाखवलं जाईल, परंतु हे स्वप्नाचं घर तुम्ही उठल्यावरती तुमचं नसेल ते दुसऱ्या कोणाचं तरी असेल. म्हणून एम बारिया, मोरेश्वर बारिया यांच्याकडनं जर तुम्ही घर खरेदी करत असाल तर कृपया सावधान.